गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक कंबाईन्सच्या दृष्टीने आपला वनस्पतींचे वर्गीकरण या टॉपिकचे रिव्हिजन करूया. वनस्पतींचे वर्गीकरण यामध्ये पाहू. समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनवण्याच्या प्रक्रियेला आपण जैविक वर्गीकरण असे म्हणतो. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती कुणी मांडली होती? रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 1969 आणि यामधले मुद्दे कोणते ते म्हणजे कशावरून करण्यात आली होती तर पेशीरचनेमध्ये आदिकेंद्रकी पेशी आहे की दृश्यकेंद्रकी, सजीवांची शरीररचना एकपेशीय आहे की बहुपेशीय, आणि पोषण पद्धतीमध्ये हरित वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस, कवकांमध्ये मृत अवशेषातून अन्न शोषण, प्राण्यांमधील अंतःकरण. आणि वर्गीकरणाच्या पातळ्या होत्या. सृष्टी म्हणजे संघ, वनस्पतीसाठी उपसृष्टी, प्राण्यांसाठी विभाग, वर्ग, गण, कुल, जाती. पायाभूत घटक म्हणजे जाती आहे ह्याच्यातला. ओके. जाती हे वर्गीकरणातला सर्वात लहान एकक येतो. PSI 2014 एक्झाममध्ये काय विचारलं होतं की म्हणजे वर्गीकरणातले सर्वात लहान घटक कोणते आहे तर जाती आहे. विटाकर यांच्या पृष्ठसृष्टी वर्गीकरणामध्ये मोनेरा, पोटिस्टा कोणते येतात? मोनेरा, पोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी अशा 5 सृष्टी येतात. ओके. आता 5ही सृष्टी बघू आपण. मोनेरा म्हणजे काय येतं? मोनेरा म्हणजे बघा एकपेशीय आहे. मोनेरा आदिकेंद्रकी, केंद्रक पटल विरहित म्हणजे त्यामध्ये केंद्रक पटल नाही आहे, स्वयंपोषी किंवा काही परपोषी पण आहेत मोनेरामध्ये. आणि याचं उदाहरण म्हणलं तर जीवाणू आणि लॅक्टोबॅसिलॉय. एक्झाम्पल मस्ट आहे लक्षात ठेवणे. मोनेराचं एक्झाम्पल काय सांगितलं? जीवाणू लॅक्टोबॅसिलॉय. ओके. हे एकपेशीय असतात, आदिकेंद्रिक असतात, त्यामध्ये केंद्रक पटल नसतं, स्वयंपोषी असतात काही मोनेरा, तर काही परपोषी पण असतात. ओके. आता प्रोटिस्टा बघू. प्रोटिस्टा पण एकपेशीय आहे पण दृश्य केंद्रकी आहे. मोनेरा कसं होतं? आदिकेंद्रकी होतं. प्रोटिस्टा आहे दृश्य केंद्रकी. केंद्रक पटलबद्ध असतं, यामध्ये म्हणजे केंद्रक पटल असतं. प्रोटिस्टा काही स्वयंपोषी किंवा काही परपोषी पण जैवाल आणि अधिजीव असतात. परपोशीमध्ये कोण येतं? अमिबा येतो, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम. आणि स्वयंपोशीमध्ये प्रोटिस्टा स्वयंपोशीमध्ये युग्लिना, व्हॉल्वॉक्स हे येतात. प्रोटिस्टा स्वयंपोशी. ओके. आता कवकसृष्टीमध्ये बघा असंश्लेषी अहिरित परपोशी आहे ते. ओके. कवकसृष्टी ही बहुपेशीय असतं. ओके. मोनेरा कसं एकपेशीय होतं आणि प्रोटिस्टा पण एकपेशीय, पण कवकसृष्टी हे बहुपेशीय असतं. दृश्य केंद्रकी आहे आणि कायटिनपासून बनलेली पेशीभित्तिका असते. कशापासून असते? कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली. मृतोपजीवी असतात हे, म्हणजे मृतांवर जगतात हे. किण्व, बुरशी, भूछत्र, म्युकस, इस्ट हे याचे एक्झाम्पल आहेत. ओके. ॲस्पॅर्जिलस व पेनिसिलिन हे प्रसिद्ध कवके आहेत. ॲस्पॅर्जिलस आणि पेनिसिलिन. आता चौथा आहे प्रकार वनस्पती प्राणी. यामध्ये बहुपेशीय असतात हे. दृश्यकेंद्रकी पेशीभित्तिका ही सेल्युलोजपासून बनलेली असते. स्वयंपोषी अचल असतात आणि सर्व वनस्पती यामध्ये येतात. प्राण्यांमध्ये म्हणलं तर प्राणी पण बहुपेशीय, दृश्यकेंद्रकी आणि याच्यामध्ये पेशीभित्तिका नसते प्राण्यांमध्ये, आणि हे परपोषी चल असतात. ओके. आणि यामध्ये सर्वच प्राणी येतात. प्राणीमध्ये मांजराच्या जातीचे नाव बघा, फेली डोमॅस्टिक्स. काय नाव आहे त्यांचं? फेली डोमॅस्टिक. ओके. आणि टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी काढला तर डिकॅन्डॉल यांनी काढला होता. टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? डिकॅन्डॉल यांनी दिला. मांजराच्या जातीचे नाव काय? फेली डोमॅस्टिक्स. वन लाईनर म्हणून लक्षात ठेवावं लागेल. 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती माहिती झाल्या होत्या. आता यामध्ये अधिकेंद्रिकी म्हणजेच काय? प्रोकॅरियोट्स आणि दृश्यकेंद्रिकी म्हणजे युकॅरियोट्स. ओके. आता अधिकेंद्रिकी एकपेशीय असतात, युनिसेल्युलर. यामध्ये एक्झाम्पल म्हणजे अधिकेंद्रिकीचं मोनेरा येतं. आणि दृश्यकेंद्रिकीमध्ये एकपेशी पण असतात आणि बहुपेशीय पण असतात, मल्टीसेल्युलर. आता एकपेशीयमध्ये येतं सृष्टी आणि प्रोटिस्टा. ओके. आता सृष्टीमध्ये बघू. सृष्टीमध्ये कवके येतं, फंगी. यामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. ओके. वनस्पती येतात, प्लांटी, पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. आणि मल्टीसेल्युलरमध्ये बघा
प्राण्यांमध्ये ॲनिमल पेशीभित्तिका नसते, प्राण्यांमध्ये वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते. म्हणजे दृश्यकेंद्रकी म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय. आता एकपेशीयमध्ये फक्त प्रोटिस्टा येतो, ओके, एकपेशीयमध्ये. आणि बहुपेशीयमध्ये बघा कवक, वनस्पती आणि प्राणी याबद्दल सांगितलं. कवकांमध्ये पेशीभित्तिका असते, प्रकाश संश्लेषण मात्र ते करू शकत नाहीत. आणि वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू शकणार नाहीच. आणि प्राण्यांमध्ये पेशीभित्तिका नसतेच, ओके. यालाच आपण विटाकरांची पंचसृष्टी असं म्हणतो. म्हणजे पंचसृष्टीमध्ये मग कोण कोण आलं? मोनेरा, पोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी, ओके. द्विनाम पद्धती ही पद्धत युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड आहे. कोणी मांडली होती? कार्ल लिनियस यांनी 1753मध्ये मांडली होती. 1735मध्ये यांनी सजीवाला 2 सृष्टीमध्ये विभागलं होतं, वनस्पती आणि प्राणी. द्विनाम पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला 2 लॅटिन संज्ञा दिल्या येतात. पहिली संज्ञा म्हणजे प्रजाती आणि दुसरी संज्ञा म्हणजे जाती असं आहे. आता वनस्पतीमध्ये बघा आंब्याच्या प्रजाती आणि जाती बघू. हे नाव विचारलं जातं. आंब्याची प्रजाती मँजिफेरा आहे आणि जाती इंडिका. मग नाव काय झालं? मँजिफेरा इंडिका. गुलाबाची प्रजाती रोजा आणि जाती येतं गॅलिका नावाचं, म्हणजेच रोजा गॅलिका. तुळशीची प्रजाती ॲसिमम आहे आणि जाती ही सॅक्टम आहे, ॲसिमम सॅक्टम, ओके. प्राण्याबाबत बघा आता वाघाची प्रजाती पॅन्थेरा येतं आणि जाती टायग्रिस येतं. बिबट्याची प्रजाती पॅन्थेरा आणि जाती पॉडस येतं. सिंहाची प्रजाती ही पॅन्थेरा आणि जाती लिओ येतं. म्हणजेच वाघाचं काय पूर्ण नाव झालं, वैज्ञानिक नाव पॅन्थेरा टायग्रिस. बिबट्याचं वैज्ञानिक नाव पॅन्थेरा पॉटडस. सिंहाचं पॅन्थेरा लिओ, ओके. थिओफ्रेस्टसने वनस्पती वर्गीकरण वृक्ष, झुडपे व शाख अशा गटामध्ये केलं आहे. अरिस्टॉटलने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर, भूचर अशा गटामध्ये केले. 1883मध्ये एचरने अभिजपत्री आणि बीजपत्री अशा 2 उपसृष्टीचा शोध लावला होता. एचर म्हटलं तर अभिजपत्री, बीजपत्री. कधी? 1883मध्ये. अरिस्टॉटलने कसं केलं होतं? जलचर, उभयचर, खेचर आणि भूचर असे 4 सांगले होते गट. 1735मध्ये कार्ल लिनियसने सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागलं होतं, वनस्पती आणि प्राणी. 1866मध्ये हेकेल आले आणि हेकेलने 3 सृष्टीमध्ये विभागलं होतं, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आणि चाटनने नाही का 1925मध्ये आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी असं विभागलं होतं. 1938मध्ये कोपलँड यांनी 4 सृष्टीमध्ये विभागलं सजीवांना, मोनेरा, पोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. वनस्पती वर्गीकरणाच्या नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली लोकप्रिय पद्धत कोणी शोधून काढली होती? बेंथम होकर यांनी शोधून काढली. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे गुणधर्म ही गुणसूत्रांची संख्या घेतली जाते. त्याचं बाह्यरूप बघतात, आकार, विचलन हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वनस्पतीचे वर्गीकरण हे 1883मध्ये एचर या शास्त्रज्ञांनी वनस्पती सृष्टीच्या 2 विभागात हे केलं होतं, उपसृष्टी केलं होतं, अभिजपत्री आणि बीजपत्री. कोणी सांगितलं होतं? एचर शास्त्रज्ञानाने अभिजपत्री आणि बीजपत्री. वनस्पतीचे वर्गीकरण त्यांच्या शरीररचनेवर, सहवनी ऊतीचे अस्तित्व, त्यांची फुले व फळे यामध्ये करतात किंवा नाहीत. म्हणजे फळ आणि फूल त्यांना आहे की नाही हे बघतात. आणि त्यांच्या बीजाचे स्वरूप अशा बाबींवर ते केलं जातं वर्गीकरण. आता वनस्पती सृष्टीने एचरांनी जे वर्गीकरण केलं बघू आपण. अपुष्प म्हणजेच काय? अबीजपत्री आणि सपुष्प म्हणजे बीजपत्री. बघा आता अबीजपत्रीमध्ये 3 प्रकार येतात. थॅलोफायटा जो पहिला प्रकार आहे तो अबीजपत्रीचा, दुसरा आहे ब्रायोफायटा आणि तिसरा आहे तो टेरिडोफायटा, ओके. या अपुष्प गटातून टेरिडोफायटा काढल्यास सर्व असहवनी वनस्पतीचा गट तयार होतो, ओके. म्हणजे थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे असहवनीय येतात आणि टेरिडोफायटा ही सहवनीय आहे बीजपत्रीमध्ये. बीजपत्री म्हणजेच काय? सपुष्प. आता यामध्ये अनावर्त बीजपत्री आणि आवर्त बीजपत्री असे 2 प्रकार पडले बीजपत्रीमध्ये, ओके. अनावर्त आणि आवर्त. अनावर्त म्हणजे ज्याला नाही का वरून म्हणजे बिया नाही आहे त्याला अनावर्त पत्री म्हणतात असं, ओके. आता आवर्त बीजीमध्ये बघा 2 प्रकार पडतात, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, ओके. एकच बी असणारे आणि 2 बिया असणारे, म्हणजे एका बियाच्या 2 भागामध्ये रूपांतर होणारं. आता या सपुष्प गटामध्ये जर टेरिडोफायटा या अपुष्प वनस्पतीला समाविष्ट केल्यास ह्या सर्व गट कसा होतो? सहवनी वनस्पतीचा. म्हणजे सपुष्प वनस्पती पूर्ण कशी आहे? सहवनी आहे आणि सोबतच टेरिडोफायटा पण सहवनी येतं. फक्त असहवनी काय येतं? थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा येतं.
आता हा चार्ट महत्त्वाचा आहे बघा. एच विटाकर पंचसृष्टी पद्धत शोधून काढली. कार्ल लिनियस यांची द्विनाम पद्धती, थिओफ्रास्टस याची वृक्ष, झुडपे आणि शाख, अरिस्टॉटल यांची जलचर, उभयचर, खेचर आणि भूचर, आणि एचर या शास्त्रज्ञांनी अभिजपत्री आणि बीजपत्री असं शोधून काढलं होतं. अभिजपत्री वनस्पती यामध्ये क्रिप्टोगॅमस या अपुष्प वनस्पती आहेत. त्या अपुष्प म्हणजे ज्या वनस्पतीला फुलं येत नाही त्या वनस्पतीला आपण अपुष्प वनस्पती म्हणतो. यांच्या प्रजनन हे बीजाणूंमार्फत होतं. अभिजपत्री वनस्पतींचे 3 गटामध्ये वर्गीकरण केलं होतं: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा हे असवनी, टेरिडोफायटा हे सवनी. आता थॅलोफायटा बघू आपण. थॅलोफायटामध्ये इलोफ्रिकस, कारा आणि स्पायरोगायरा. ओके, एक्झाम्पल कोणते येतं? युलोफ्रिकस, कारा, स्पायरोगायरा हे नावे लक्षात ठेवणे आवश्यक. थॅलस या शब्दाचा अर्थ नीर अवयवी शरीर असा होतो. या वनस्पती असवनीय आहेत कारण यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. ओके, थॅलोफायटा कशा आहेत? असवयनी. असवयनी का बरं म्हणतात यांना? कारण यांच्यामध्ये जलवाहिनी पण नसते आणि रसवाहिनी पण नसते. यांचा आढळ कुठे असतो? पाण्यामध्ये. पाण्यातील वनस्पतींना आपण हायड्रोफाइट असंही म्हणतो. युलोफ्रिकस, कारा, स्पायरोगायरा. आणि पोषण म्हणलं तर स्वयंपोषी असतात आणि शरीररचना ही मूळ, खोड, पाने असा अवयव यामध्ये थॅलोफायटामध्ये नसतं. थॅलोफायटाचे 4 उपवर्ग पडतात: शैवाल, कवक, शेवाके आणि जीवाणू. शैवाल म्हणजे त्याचा आकार किती असतो? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. दर्शकेंद्रकी, एकपेशीय आणि स्वयंपोषीय असतात. हे शैवाल पाण्यामध्ये आढळतं. शैवालांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला आपण काय म्हणतो? फायकोलॉजी म्हणतो. ओके, फायकोलॉजी म्हणलं की शैवाल. शैवाल हा स्वयंपोषी गटामध्ये येतो. शैवालाचे 4 उपसंघ येतात. ते 4 उपसंघ कोणते? एक आहे हरित शैवाल म्हणजे ग्रीन अल्गी, नील हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी, तपकिरी शैवाल म्हणजेच ब्राऊन अल्गी, आणि तांबडे शैवाल म्हणजे रेड अल्गी येतं. हरित शैवाल म्हणजेच ग्रीन अल्गी हे सर्वत्र आढळतं. उदाहरणार्थ स्पायरोगायरा आणि इलोथिप्स. ओके, हरित शैवालाचं उदाहरण काय? स्पायरोगायरा आणि इलोथिप्स. आता नील हरित शैवाल बघा, निळ्या रंगाचं वर्णक असतं. आढळ्यांच्या जमिनीवर, घाण पाण्यामध्ये किंवा भात शेतीमध्ये आपल्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी सापडतं. याचे उदाहरण म्हणजे ॲनाबिना आणि नॉस्टॉक. कुठे आढळते? भात शेतीमध्ये पण ॲनाबिना आणि नॉस्टॉक. तपकिरी शैवाल म्हणजेच ब्राऊन अल्गी ही समुद्रामध्ये आढळते. यामध्ये क्युकोझायनिक नावाचं वर्णक आढळतं. तपकिरी शैवालामध्ये काय असतं मग? क्युकोझायनिक. आणि याचे एक्झाम्पल म्हणलं तर फ्युकस आणि सर्गॅसम. आणि रेड अल्गीमध्ये बघा आढळ कुठे? समुद्रामध्ये. तपकिरी शैवालाचा आणि रेड अल्गीचा दोघांचा आढळ समुद्रामध्ये होतो. आता रेड अल्गी यांचा अगार व्यावसायिक उत्पादनाशी वापर अगारमध्ये, आणि यांच्या पेशीमध्ये फायक्रोइरेथिन नावाचं लाल रंगाचं वर्णक असतं. तपकिरी शैवालामध्ये क्युकोझायनिक आणि लाल याच्यामध्ये फायकोइरेथिन नावाचं असतं. याचं एक्झाम्पल म्हणलं तर पॉलिसायकोनिया येतं. हिरवळीचं खत म्हणून आपण सेसबॅनिया कॅनॅबिनाचा वापर करतो. ओके, हिरवळीचे खत म्हणलं तर सेसबानिया कॅनॅबिना. क्लोरेला, क्लॅमिडोमोनास पेशीतील हरितलोकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. सियानोफायटा हा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ काय होतो की निळा आणि हिरवा असा होतो. म्हणून सियानोफायटा शैवाल म्हणजेच काय? ब्ल्यू ग्रीन अल्गी. हा एकमेव शैवाल आहे जे प्रकाश संश्लेषण व नत्र स्थिरीकरण करतं किंवा स्वावलंबी शैवाल आहे. बॅक्टोस्पॅश्मम हे शैवाल परावलंबी असून ते नत्र स्थिरीकरण करत नाही आहे. बॅक्टोस्पॅश्मम. नॉस्टॉक हा नीलहरित शैवाल भात शेतीमध्ये आढळतो. तो पण नत्र स्थिरीकरण करतो, सुपीकता वाढवतो. कवकांमध्ये कवकांच्या पेशीभित्तिका कायटिन या जटिल शक्रापासून बनलेल्या असतात. कवकांच्या पेशीमध्ये हरितलवक नसतं. या पोषण पद्धतीमध्ये परपोषी, परजीवी तसेच मृत्यूपोजीवी पण असतात. कवकांचे उपसंघ कोणते आहेत? तर खमीर, किण्वा, बुरशी आणि भूछत्र. ओके, खमीर, बुरशी आणि भूछत्र. खमीर हे एकपेशीय असतात. पेशी लांबट, गोल, एककेंद्रक असलेल्या असतात. यांचा उपयोग आपण मुख्यतः पाव, बिस्किटे तयार करण्यासाठी करतो. खमीर किण्वांचा अल्कोहोल तयार करण्यासाठी पण होतो, यांचा बिअर बनवण्यासाठी. आता बुरशी म्हणलं ते तंतूच्या धाग्यांचे बनलेले असतात. पेनिसिलियम बुरशीपासूनच बनलेलं असतं. ओके, पेनिसिलियम हे बुरशीपासून बनलेलं आहे. आणि भूछत्र म्हणलं तर दमट कुजलेल्या पदार्थांच्या जवळपास ते उगवतात. यांच्या काही जाती खाण्यायोग्य आहेत तर काही विषारी पण आहेत भूछत्रच्या. उदाहरणार्थ मशरूम हे खाण्यासारखं आहे, ॲगॅरिक्स. ओके,
हे झाले कवकांचे उपसंग म्हणजे खमीर, बुरशी आणि भूछत्र. खमीर म्हटलं तर यामध्ये आपण वापर पाव बिस्किटे तयार करण्यासाठी आणि बियर बनवण्यासाठी करतो. बुरशीचा वापर पेनिसिलियम बनवण्यासाठी होतो आणि भूछत्र हे काही खातो आपण मशरूमसारखे आणि आगारिकसारखं एक्झाम्पल आहे याचं. वर्गीकरणाच्या जुन्या पद्धतीमध्ये कवकांना थॅलोपायटा विभागामध्ये टाकलं होतं, परंतु त्यांच्या अहरित परपोषी असल्यामुळे त्यांना वेगळ्या सृष्टीमध्ये टाकलं गेलं आहे. कवकांची वेगळी सृष्टीच बनवली त्यांनी. शेवाके बघू आता आपण. शेवाकेमध्ये शेवाल व कवक यांच्या सहजीवनाने शेवाके निर्माण होतात. शेवाकेमध्ये शेवाल आणि कवक येतं. जसं की दगडफुलाचे एक्झाम्पल आहे. दगडावर उगवणाऱ्याला लायकनला आपण डिवाइन प्लांट असं म्हणतो, दगडफूल म्हणतो. डिवाइन प्लांट म्हणजेच काय, दगडफूल. शौकीमध्ये शेवालांद्वारे प्रकाश संश्लेषण करतात. कवकाद्वारे पाणी व क्षार शोषून घेण्याचं काम होतं. यांचा रंग कसा असतो, पांढरा, हिरवट किंवा निळसर असाही असू शकतो. जीवाणूमध्ये हवा, पाणी, जमीन सर्वत्र आढळतात. ओके. जीवाणू हे साधारणतः एकपेशीय असतात. विषाणूपेक्षा थोडे आकाराने मोठे असतात. फायदेशीर पण असतात, काही जीवाणू घातक पण असतात. फायदेशीर म्हणलं तर रायझोबियम आहे, जे की शिंबाधारी वनस्पतीच्या मुळामध्ये असणारा जीवाणू आहे. वनस्पती पेशीमध्ये रायबोझोम्स या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची प्रक्रिया होत असते आणि रायझोबियमचा वापर हा जैविक खतासाठी केला जातो. याचं कार्य काय, जीवाणूंचं हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. वनस्पती उपयोगासाठी पण असतं ते. मातीतील ॲझोटोबॅक्टर जे ते हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण करतं आणि लॅक्टोबॅसिलस हे यामध्ये असतं. आता घातक कोणतं जीवाणू आहे तर स्टॅपिलोकोकस. जीवाणू खाद्यपदार्थ जर वाढलं तर अँटोरॉक्टोजिन नावाचं विषारी रसायन तयार होत असतं, त्यामुळे उलट्या व जुलाब होऊ शकते. आणि क्लॉस्ट्रिडियम जे आहे, क्लॉस्ट्रिडियम हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थाच्या वापराची मुदत संपली की त्यामध्ये वाढतं हे. ब्रायोफायटा असहनी वनस्पतीचा प्रकार येतो. ब्रायोफायटा हे निम्नस्तरीय बहुपेशीय वनस्पती आहे. यांचं पोषण स्वयंपोषी असतं. ब्रायोफायटा वनस्पतीला वनस्पतीतील उभयचर म्हणतात, जसं की मॉस, रिक्सिया, मॅकेन्शिया, अँथोसिरॉस या असहनी वनस्पतीचा गट येतो. यांच्यामध्ये खरी मुळे, खोडे, पाने नसतात, परंतु मुळांसारखे दिसणारे मुलाय असतात. पावसाळ्यामध्ये भिंतीवर दमट सावलीच्या ठिकाणी वेल्वेटसारखा हिरवा थर असतो. या थरामध्ये फ्युनारिया हे मॉस आढळतं. ओके. जे भिंतीवर आपलं शिवाळ वाढतं त्याला फ्युनारिया मॉस असं म्हणायचं. प्रजनन हे बीजाणू निर्मितीमध्ये होत असतं. आता टेरिडोफायटा बघू आपण. टेरिडोफायटा ही नेच्यादी विधी आहेत. ओके. सहवणी असतात. नेचे येतं. टेरिडोफायटामध्ये नेचे नावाचं एक्झाम्पल. प्रजनन दोन प्रकारे होतं. एक म्हणजे बीजाणू निर्मितीद्वारे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं म्हणजे युग्मक निर्मितीद्वारे लैंगिक प्रजनन होत असतं. यांचं शरीर बहुपेशीय असतं. या गटातील वनस्पतींना मूळ, खोड, पाने लहान कणिकांच्या स्वरूपामध्ये असतात. टेरिडोफायटा या गटामध्ये सुस्पष्ट सहवणी संस्था असते. पोषण पद्धती स्वयंपोषी, जसं की ॲडियंटम, लायकोपिडियम, मॉर्सेलिया आणि सिलॅजिनिला. सहवणी वनस्पतीचा सर्वात मोठा विभाग येतो सायलोफायटिनी, लायकोपोडिनी आणि फिलिकेन्स. ओके. आयक्लरने केलेल्या वनस्पती वर्गीकरण आयक्लर सिस्टीम नावाने ओळखलं जातं. त्याचं वर्गीकरण पाहू आपण. आता आयक्लरचं वर्गीकरण कसं आहे, अबिस्पत्री म्हणजेच क्रिप्टोगॅमी. यामध्ये बघा थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता थॅलोफायटामध्ये हे दोन वर्गांमध्ये सांगितलेलं आहे. थॅलोफायटा वर्ग 1 मध्ये येतं आल्गी आणि वर्ग 2 मध्ये येतं फंगी. ओके. शेवाल आणि कवक. आता शेवालामध्ये कोणकोण आहेत तर सायनोफिके, डायटोमे, क्लोरोफायके, फेईफायके आणि रोडोफायके. तर शेवालामध्ये सायनोफिके, डायटोमे, क्लोरोफायके, फेईफायके, रेडोफायके. आणि कवकांमध्ये येतं सिझोमायसेट्स, युमोमायसेट्स आणि लिचनेस येतं फंगीमध्ये. ओके. नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सिझोमायसेट्स, युमोमायसेट्स, लिचनेस हे येतं फंगीमध्ये. आता विभाग 2 मध्ये बघा ब्रायोफायटामध्ये येतं हिपिटिसी, मुसिमुसाय. आणि विभाग 3 मध्ये येतं टेरिडोफायटामध्ये इकिसेटिन, लिकोपोडिन आणि फिलिसिन. ओके. ही नावे लक्षात ठेवणे आवश्यक आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. बघा थॅलोफायटामध्ये अल्गीमध्ये येतं सियानोफिके, डायटोमे, क्लोरोफायके, फेईफायके आणि रोडोफायके. ओके. फायके अल्गी. आणि फंगीमध्ये काय येतं सिझोमायसेट्स म्हणलं की फंगी, युमायसेट्स आणि लिचनेस नावाचं कवकमध्ये येतं. ब्रायोफायटामध्ये हिपिटिसी, मुसिमसाय आणि टेरिडोफायटामध्ये इकिसेटिन, लिकोपोडिन आणि फिलिसिन नावाचं येतं. आता पाहू आपण सपुष्प म्हणजेच बीजपत्री वनस्पती.
ओके. या वनस्पतीमध्ये सवणीवती आणि बीज उत्पादन करणाऱ्या ऊती असतात. सपुष्प वनस्पतीमध्ये मूळ, खोडे, पाणी असं स्पष्ट विभेदन आढळतं. वनस्पती बीज उत्पादन करतात. अनियमित प्रकारचं फूल असतं, प्रगतिशीलतेचे प्रतीक मानलं जातं. बीज अनावर्त आहेत की फळांमध्ये बंदिस्त आहेत, या गुणधर्मावर 2 प्रकार पडतात, अनावर्त बीजी आणि आवर्त बीजी. ओके. आवर्त बीजी हे सर्वात लहान वनस्पती, याच्यामध्ये येतं ओल्फिया नावाचं. ओके. आवर्तबीजीमध्ये सर्वात लहान वनस्पती कोणती? ओल्फिया. ओके. आता अनावर्तबीजी बघूया. जिम्नोस्पर्म म्हणतात त्यांना. अनावर्तबीजींना जिम्नोस्पर्म. या झाडांच्या बिया आवरणविरहित असतात, त्यांना आवरण नसते या बियांना. यांना फळे येत नाहीत, फुले हे आकर्षक पण नसतात त्यांची. आणि आवर्तबीजीमध्ये अँजिओस्पर्ममध्ये काय असतं? यांना आवरण नसतं बियांना. आणि या वनस्पतींचे फुलेही प्रशालांगी असतात. आणि या वनस्पतींच्या फळांमध्ये आत बीजांची निर्मिती झालेली असते. ओके. अनावर्त बीजीमध्ये विभागल्या गेलेल्या वनस्पती सदाहरित आणि बहुवार्षिक असतात. ओके. अनावर्त बीजी वनस्पती कशा असतात? सदाहरित असतात आणि बहुवार्षिक असतात. नर व मादी फुले वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये. या वनस्पती खोडांवर फांद्या नसतात, तर पानांचा मुकुट बनलेला असतो. पायनस जेराइडिनिया या अनावर्त बीजी वनस्पती बिया सुकून चिलगोजा या नावाने खाल्ल्या जातात. चिलगोजाला जिम्नोस्पर्मचा मेवा असं म्हणतात. ओके. चिलगोजाला काय म्हणतात? जिम्नोस्पर्मचा मेवा असं म्हणतात. इफ्रेडा. इफ्रेडा अनावर्तबीजी वनस्पतीपासून बनवलेले औषध आहे. हे खोकला व दमावर चालतं. ओके. इफ्रेडा. याचं उदाहरण म्हणलं तर अनावर्तबीजीचं सायकस, पायनस, देवदार हे येतात. ओके. यामध्ये 2 उपप्रकार येतात. सायकेडसमध्ये कमी उंचीच्या कमी फांद्या असलेले सायकेडस, आणि कोनिफेरल जे आहे ते उंची वृक्षाचे व शंकूसारख्या आकाराचं असतं, जसं की पाईन नावाचं कोनिफेरल्समध्ये येतं. मुळा, गांजर, बीट हे कशा वनस्पती येतात? द्विवार्षिक वनस्पती आहेत. मुळा, गांजर, बीट आहेत द्विवार्षिक वनस्पती आहेत. ओके. आणि आवर्तबीजीमध्येच नाही का बिया कशा असतात? त्या आवरणासहित असतात, म्हणजे आवरण असतं त्यावरती. यांना खोडांवर फांद्या असतात व फांद्यावर पाने पण असतात. ओके. आवर्तबीजी वनस्पती सपुष्प असतात. बीजपत्रावरून आवर्तबीजी वनस्पतीचे 2 प्रकार पडतात. एकबीजपत्री मोनो म्हणतात त्याला, आणि द्विबीजपत्री डायकॉट म्हणतात. एकबीजपत्री म्हणलं तर मोनोकॉट आणि द्विबीजपत्री म्हणलं तर डायकॉट. ओके. आता एकबीजपत्रीमध्ये बीजांमध्ये एकच बीजपत्र असतं. मुळे तंतुमुळे असतात. खोडे हे पोकळ लवचिक खोड बांबू, कांदा, लसूण यामध्ये येतं. पानं म्हणलं तर पानांवर समांतर शिरविन्यास असतं, जसं की केळींवर असतं बघा. फुलांमध्ये त्रिभागी सममिती असते. उदाहरणार्थ म्हणलं तर करडई, ऊस, मका एकबीजपत्री आहेत. करडई, ऊस, मका एकबीजपत्री. आणि द्विबीजपत्रीमध्ये कापूस, तुळस, साग, टोमॅटो येतं. याच्यामध्ये 2 भाग पडतात बियांचे. 2 बीज असतात. आणि मूळ कसं असतं? सोटमूळ प्रकारचं. द्विबीजपत्रीमध्ये सोटमूळ आणि एकबीजपत्रीमध्ये तंतुमूळ. द्विबीजपत्रीमध्ये भक्कम खोड, उदाहरणार्थ सागवान असतं. जाळीदार शिरविन्यास असतं मोसंबीसारखं. पंचभागीय सममिती असते द्विबीजपत्रीमध्ये, पंचभागीय सममिती. आणि याचं एक्झाम्पल म्हणलं तर भुईमूग, हरभरा, जास्वंद, आंबा, वाटाणा, फणस, सूर्यफूल, पिंपळ, चिंच, मिरची, वांगे, मोहरी, घेवडा, तूर हे कसे आहेत? द्विबीजपत्री आहेत. आणि एकबीजपत्री म्हणलं तर करडई, ऊस, मका, गहू, तांदूळ, गवत, बाजरी, बांबू, केळी पण एकबीजपत्री, नारळ, सुपारी, ताड, खजूर, कांदा, लसूण हे सर्व एकबीजपत्रीमध्ये येतं. आता हा चार्ट बघा. कुत्र्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? कॅनिस फॅमिलिरस. ओके. गाईचं नाव आहे बोस टॉरस. जास्वंदाचं नाव काय? हिबिस्कस रोझा सायनोसिस. आणि ज्वारीचं नाव येतं सॉर्गम व्हेल्गोर. ज्वारीचं वैज्ञानिक नाव काय? तर सॉर्गम व्हल्गोर असं नाव येतं. 29 एप्रिलला जागतिक बेंडूक संरक्षण दिवस असतो. 29 एप्रिलला. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा सक्षम तोच टिकेल असा होता. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत काय होता? जो सक्षम असेल, जो पॉवरफुल असेल तोच टिकेल, हा पहिला सिद्धांत होता डार्विनचा. आणि दुसऱ्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं डार्विननी? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगितला होता. आता बघू दवबिंदू व घटपर्णी वनस्पतीबद्दल माहिती. दवबिंदू म्हणजे डॉर्सेरा येतात. डॉर्सेरा ही वनस्पती कशी आहे? कीटकभक्षी वनस्पती आहे, कीटक खाते ती. दवबिंदू वनस्पतीमध्ये ग्रंथिका असते रोमिका नावाची. दवबिंदू वनस्पतीतील कीटकांच्या शरीरातील नत्रयुक्त पदार्थ व प्रथिने पचन व्हावीत म्हणून पाचक ग्रंथी असतात. या वनस्पती कीटक भक्षण करतात, कारण त्यांच्या मार्फत त्यांना नत्र मिळत असतं. आणि घटपर्णीमध्ये पिचर येतं.
घटपर्णी हे कमी नेत्र असलेल्या जमिनीमध्ये आढळतात. घटपर्णी वनस्पती भडक रंगाची व सुवासिक असल्या कारणाने त्याच्याकडे कीटक आकर्षले जातात. घटपर्णी वनस्पतीमध्ये प्रत्येक पान एक घट निर्माण करतो आणि या गटामध्ये खालच्या दिशेला वळलेल्या रोमिका असतात. रोमिकामुळे एकदा घटात शिरलेला कीटक वर चढूच शकत नाही. घटपर्णी वनस्पतीच्या पानाच्या तळाशी असलेले पाचक द्रव कीटकांचं पचन करत असतात. परपोषी वनस्पतींमध्ये बघा हेटेरोट्रॉपिक प्लांट्समध्ये इथं परपोषी वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नसतं. जसं की बाणगूळ, अमरवेल हे कसे येतं? परपोषी येतं. अमरवेल पूर्णपणे आश्रयित वनस्पतीवर अवलंबून असतं, म्हणून तिला आपण संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हणतो. आणि आता कीटकभक्षी वनस्पती म्हणलं तर कीटकभक्षी वनस्पतीमध्ये नायट्रोजनचा अभाव असतो, नत्रांचा, म्हणून ते काय करतात? कीटकांपासून मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते जमिनीवर पण असतात किंवा पाण्यामध्ये पण असतात. ड्रॉसेरा बर्मोनी नावाची वनस्पती जी आहे ती कीटकभक्षी आहे. वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते, जमिनीवर पण वाढते आणि याचे पाने कसे असतात? आकर्षक असतात, गुलाबी व लाल रंगाची. त्यांच्या कडांवर बारीक केसतंतू असतात, त्यावर कीटकांना आकर्षक चिकट द्रव्यांचे बिंदू असतात. या वनस्पतींचा शोध कोण लावला होता? श्रीलंकेतील बर्मानी यांनी लावला होता, म्हणून त्याला आपण ड्रॉसेरा बर्मानी असे नाव दिलेलं आहे. मृतपोजी वनस्पती बघा, आता सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर जे अवलंबून असतात त्यांना आपण मृतपोजी वनस्पती असे म्हणतो. यामध्ये फंगी गटातील कोणकोण येतं? मशरूम, ईस्ट या वनस्पती मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती येतात. या वनस्पती मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात. त्यातील कार्बन कंपाऊंडांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेतात. न्यूट्रिशन त्यापासूनच ते मिळवत असतात. काही फंगीमुळे अन्न दूषित होत असतं, त्यामुळे विविध प्रकारचे रोग पण होऊ शकतात. काही फंगीमध्ये औषधी गुणधर्म असतात, जसं की पेनिसिलिन बघा. आणि ईस्ट यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस फॉर मेकिंग द ब्रेड. मशरूम हे नाही का रिच सोर्स आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असते, विटॅमिन्स पण असतं मशरूममध्ये जास्तीत जास्त.